नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आपला 2 दिवसाचा मिक्सचा व्हिडिओ असणार आहे. तर चला आपण पाहूया. ह्या भाजीला काय म्हणतात मला माहिती नाही आहे, पण मग मी 5 रुपयाचं एवढं आणलं. म्हटलं बघावं कशी बनवता येते ती. त्याचबरोबर मी कोथिंबीर आणलेली आहे. गवारी निवडायचं चालू आहे बघा. टरबूज आणलेला आहे, कोबी आणलेला आहे आणि काकडी आणलेली आहे. तर ही भाजी करताना मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही कशा पद्धतीने करताय ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तेल छान गरम झाले तर त्यात आपण जिरे मोहरी टाकूया. इकडं पण तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचं. छान तडतडू द्यायचं आहे जिरे मोहरी. गवारी छान धुवून अशी घ्यायची आहे. गॅस थोडा बारीक करूया. त्याच्यामध्ये कांदा टाकूया. आता दोन्ही भाज्या एकदम दाखवते जेणेकरून माझा पण स्वयंपाक पटकन असा होईल. सुरुवातीला तुम्हाला गणपतीचं मंदिर दिसलेलं असेल तर हो, मी सांगलीला गेले होते ना, मग तिथं पण थोडंफार मी शूट घेतलेलं आहे. खूप दिवसानं गेले होते आणि म्हणून तुम्हालाही दाखवावं असं म्हटलं. छान असं गवारी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. कांदा पण छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा आणि टोमॅटो सोबतच आता भाजूया. आता हे थोडंसं लालसर झालेलं आहे कांदा, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. दोन्ही छान असं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये हे काय आहे तुम्हीच मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी मगाशी दाखवलंय तुम्हाला. आता हे 5 रुपयाचंच आहे. तर पहिल्यांदाच करत आहे भाजी मी आणि कशा पद्धतीनं होत्या ते पण तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगते. तर ह्याच्यामध्ये अशा बिया होत्या, त्या मी काढलेल्या पण आहेत. थोडी वरची ती साल आहे ना, ती पण मी काढून घेतली कारण की त्याला थोडंसं कूस दिसत होती. चाकूनं काढली. जसं आपण दोडक्याच्या शिरा काढतोय ना वरच्या, तशा पद्धतीनं ह्याचं आहे ना मी वरचं साल काढून घेतलेले आहे. हे पण छान असं तेलात परतते. आता ही भाजी कशी करतात मला माहीत नाही, पण ही दुधी भोपळ्यासारखी जरा दिसत आहे. तर मग दुधी भोपळ्यासारखीच आपण ही भाजी बनवून बघूया कशी लागते ती. आता ह्याला 1-2-3 मिनटं ह्यात परतूया तेलात. आणि इकडं गवारी पण छान अशी तेलात भाजली गेलेली आहे. आता ह्यातच आपण 1 टोमॅटो टाकूया. गवारीची मी आमटी करणार आहे. आराध्याला पण तिची मैत्रीण म्हणली की गवारीला आमटी असते का, तर हो, गवारीला आमटी बनवता येते. त्यासाठी मग मी आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. फक्त ही माझ्यासाठी नवीन आहे आणि ही तर जुनीच आहे. कोणाकोणाला येत पण असेल, पण ज्यांना कोणाला येत नाही त्यांच्यासाठी. आता ह्याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा, विकतचा कांदा लसूण चटणी अर्धा चमचा, त्याचबरोबर इथं हळद टाकणार आहे थोडीशी. कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट 1 चमचा लहान. घरचं चटणी आहे कांदा लसूण चटणी, ही पण मी 1.5 चमचा टाकणार आहे. थोडंसं आम्हाला तिखट लागतं, तुम्हाला कसं लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडासा गॅस बारीक करते आणि भाजते व्यवस्थित. हे पण छान असं भाजलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकताय. तरी पण आपण 2 मिनिटं ह्याला भाजूया.
हे तर असं पाणी पाणी असल्यासारखंच भाजी दिसते, त्यामुळे मला वाटतं ह्याला पाणी जास्त लागणार नाही. आता इथं मी पाणी टाकून घेते. आणखीन थोडंसं टाकते. त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे. तर मी लहान एकच चमचा टाकत असते. त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय. आमच्या इकडं खातात जास्त म्हणून मी इतकं टाकलेलं आहे. आता आपण हे शिजण्यासाठी ठेवूया. आता आपण ह्याच्याकडे बघूया. हे आता मी पहिल्यांदाच करत आहे ना, त्यामुळे म्हणलं जरा छान भाजून भिजून आपण करूया. तर बघा इथे छान असं हे भाजले गेलेलं आहे. गॅस एकदम बारीक केला. अर्धा चमचा हळद टाकली, काश्मीरी लाल तिखट, विकतचा कांदा लसूण चटणी, घरचं कांदा लसूण चटणी थोडीशी टाकते कारण की ते थोडंसंच आहे त्यासाठी. 1 चमचा कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट पण टाकते. छान आता ह्याला 2 मिनिटं आपण सगळं भाजून घेऊया. सर्व कमी तेलातच केले कारण की आम्ही जरासं जाड झालोय ना, त्यासाठी. जास्त तेल शरीराला पण चांगलं नसते, पण आमच्या मंगळवेढ्यातल्या लोकांना तर्री वगैरे भरपूर असं लागतं, त्यामुळे मग मी तसाच स्वयंपाक बनवत होते. तर चला हे छान असं भाजून झालेलं आहे. आता ह्यात पण मी शेंगदाण्याचं कूट टाकते. मला माहिती नाही बरं का ही भाजी कशी करतात. तुम्हाला जर कोणाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ह्याच्यात पण आपण आता चवीनुसार मीठ टाकूया. आता ही भाजी थोडी आहे त्यामुळे मग मी इथं थोडंसंच टाकते कारण की कशी होणार आहे मलाही माहिती नाही. आता ही इथंपर्यंत तर शिजलेली आहे, पण अजून थोडंसं हे शिजायचं आहे, त्यामुळे मला वाटते थोडंसं पाणी इथं घालावं लागणार आहे. तर ही अर्धी वाटीला पण थोडंसं पाणी कमी आहे, तर आता मी इथं टाकते. छान असं मिक्स करून घेऊया. आता माझी मुलं पण ही भाजी पहिल्यांदाच खाणार आहेत, तर तेच मला विचारत होते हे काय आणल्यास काय आणल्यास. हे छोटं छोटं काय टोमॅटो आहेत का कच्चे. तर मी म्हणलं नाही, त्या भाजीवाले काकांनी दिले, आपण एकदा करून बघूया, आवडलं तर पुन्हा आणूया. तर अजून थोडंसं पाणी घालावं असं वाटतंय. अजून इतकंसं पाणी टाकते. आणि ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकूया. आणि आता ह्याला शिजवून घेऊया. किती वेळ लागतोय शिजण्यासाठी ते पण मी तुम्हाला कमेंटमध्ये किती वेळ लागतोय शिजण्यासाठी ते पण मी तुम्हाला सांगते. तर 1-2 मिनिटं झालेले आहेत. आपण आता इथं बघूया. हां, शिजलेली आहे. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण ही झाकून ठेवूया आणि इकडे गवारी पाहूया. गवारी पण छान अशी तेलामध्ये भाजली ना तर लवकर शिजते. मग मी कायम तशीच करत असते, तेलात भाजून.
गवारी पण शिजलेली आहे बरं का, पण मी अजून ह्याला 2 मिनिटं छान असं शिजवून घेणार आहे. आणि अशा पद्धतीनं गवारीची आमटी असते, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. आणि आजच्या ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि मात्र ही भाजी कशाची आहे ते सांगायला विसरू नका, कारण की मलाही माहिती नाही की ह्याला काय नाव आहे ते. तर चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि अजून कोणी नवीन ताई दादा मावशी असतील तर त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, सांगलीला गेले होते आणि सुरुवातीला पण मी तुम्हाला कळसाचं दर्शन दिलेलं आहे आणि इथं पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आम्ही आत गेलो. व्हिडिओ घ्यायचं असं काही डोक्यात नव्हतं, पण म्हणलं खूप दिवसांनी गेलेलो आहे तर आपण छानसा व्हिडिओ काढूया. आणि माझ्या पाठीमागं उभारलेल्या होत्या ना ताई, मी फोटो काढताना त्यामध्ये आल्या होत्या. मग त्या म्हटल्या, अरेच्या मी तुमच्या फोटोमध्ये आले. म्हटलं काही हरकत नाही, असू दे. मग त्यांनीही आमच्याबरोबर एक छानसा सेल्फी घेतला. खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर पाया वगैरे पडून बाहेर आलो. आणि इथं बघा, हा गणपती मंदिराचा प्रवेशद्वार आहे. तर म्हटलं चला आपण दाखवूया, कारण की सुरुवातीला माझ्या डोक्यातच नव्हतं की मी व्हिडिओ करावा. पण परत म्हटलं की नाही का, माझ्यासारख्याच काही ताई मावशी लांब राहत असतील सांगलीपासून तर त्यांनाही छान असं दर्शन होईल. त्यानंतर थोडंसं बाहेर फोटो वगैरे शूट केला. आणि त्याच्यानंतर मग इथं मंदिरामध्ये पुन्हा थोडंसं शूट घेतलं. हे महादेवांचं मंदिर आहे, चिंतामणी देवांचं पण आहे. त्याच्यानंतर आम्ही इकडं आई केंगेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी गेलेलो. तर म्हटलं चला इथं पण थोडंसं शूट घेऊया. तर आतमध्ये गेलो आणि इकडं तुम्हाला दाखवते, जे ते फुलांचं झाड आहे ना, गुलमोहर फुलांचं झाड आहे ना, त्याच्या खाली बबलू हत्तीला ठेवायचे. आणि ते आता बबलू हत्ती वारलेले आहेत. मग तिथं नवग्रहांचं मंदिर बनवलेलं आहे. तर बघा, आज संकष्टीच होती योगायोगानं. आणि म्हटलं चला आपण पण दर्शन घेऊया. आणि आराध्यानं पण गणपती मंदिर बघितलं नव्हतं, मग तिलाच खास दाखवण्यासाठी, आणि मी पण खूप दिवसांनी आलेले आहे, माझं पण दर्शन होईल म्हणून आम्ही इकडं आलो. आणि छान टाईम इथं घालवलेला आहे. इथं आल्यावर मनाला खूप शांती आणि समाधान भेटतं. तर जे कोणी येत असतील त्यांना तरी माहितीच आहे. हे माझ्यासाठी नवीन होतं, कारण की मी ज्यावेळी शेवटी इकडे येऊन गेलेले होते ना, त्यावेळी ही देवांच्या सगळ्या मूर्ती इथं नव्हत्या. कधी केलं तेही मला माहीत नाही. जर कोणी बघत असेल सांगलीकर तर ह्या किती दिवसापूर्वी केलेल्या आहेत त्याही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर मग इथं छान असं दर्शन वगैरे घेतलं. तुम्हालाही देते पुढे जाऊन केंगेश्वरी मातेचं दर्शन. ती सांगलीची ग्रामदेवता आहे. तर चला व्हिडिओ तुम्ही तर पाहत चला, मग मी सांगते आम्ही काय काय केलं. तर पेढे पण मी थोडेफार तिथं प्रसाद म्हणून वाटलेले. आणि त्याच्यानंतर छान फोटोशूट केले, कारण की तिथं कारंजा वगैरे छान असे सुरू होते चतुर्थी असल्यामुळं. तर आराध्यानं मी छान छान असे फोटो काढले. त्याच्यानंतर मग आराध्याला काय काय खरेदी करायचं होतं ते सुद्धा खरेदी केलं. तुम्हाला पुढं जाऊन ते पाहायला भेटेल. तर इकडं आहे केंगेश्वरी मातेचं मंदिर. तर इथं सर्वजण पीठ मीठ सगळं घालतात असतात, पण माझ्या काही डोक्यात आलं नाही आणि मी काही घेऊन गेलेले नव्हते. मी फक्त दर्शन घेतलं. आणि इकडं साईबाबांचं पण मंदिर आहे. छान असं दर्शन घेतलं आणि डोकं थोडंसं शांत होतं मंदिरात गेल्यावर. आणि मला आवडतं गणपतीच्या मंदिरात जायला पहिल्यापासून. तर इथं तुम्हाला केंगेश्वरी मातेचं दर्शन देते. बघा, इकडंही खूप गर्दी असते. जे गणपतीला येतात ना भाविक, ते इकडं आवर्जून येतात. इकडचं दर्शन केल्याशिवाय ते जात नाहीत. त्याच्यानंतर मग मी बाहेर आले. आणि सुरुवातीला म्हटलं तसं मी काय शूट करायचं डोक्यात नव्हतं. मग चला म्हटलं बाहेर पण किती गर्दी असते ते तुम्हाला इथं दाखवावं. तर अशा पद्धतीनं बघा किती गर्दी असते. त्याच्यानंतर आराध्याला माझी शाळा दाखवण्यासाठी नेली. आणि तिथं मी फक्त फोटो काढलेला. परत म्हटलं नको, आपण थोडासा व्हिडिओ करूया. तर ह्या शाळेत होते मी
1ली ते 10वीपर्यंत. तर कोण कोण ह्या शाळेत शिकलेला आहे आणि कोणाकोणाला ही शाळा माहीत आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर इथं आराध्याला काय काय आणलं आहे बघा. ब्रेसलेट आणि गळ्यातलं सेम घेतलं आणि तिला गॉगल पण सेम घेतलेला आहे. पण आता तिनं जे तिला किचन घेतलेलं आहे तिच्या पप्पांना आणि तिला, तर तिचं किचन काही मला सापडलं नाही आणि तिच्या पप्पांचं किचन त्यांच्या किल्लीला लावलेलं होतं गाडीला, त्यामुळं ते त्यांच्याबरोबर गेलेलं होतं. ती आल्यावर मी तिचं किचनही तुम्हाला नक्कीच दाखवते. आणि हे पाहू शकता किती सुंदर आहे ना, गळ्यातलं आणि ब्रेसलेट सगळंच काही एकाच रंगाचं आहे आणि छान असं चमकतं पण. आता त्यांनी सांगितलेलं होतं की गरम पाण्यात गार पाण्यात जरी घातलं तर ह्याचा कलर पण जाणार नाही. पण आता बघूया. तर दोन्ही 100-100 रुपयाला होतं आणि गॉगल 150 रुपयाचा होता. तर अशा पद्धतीनं तिचं खरेदी केली. त्याच्यानंतर तिची काही पुस्तकं होती ती पण घेतली. तिला थोडंसं मार्केट दाखवलं कारण की ती गावात जास्त कधी फिरलेली नाही त्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटलं आराध्याचं गळ्यातलं ब्रेसलेट आणि गॉगल ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तिनं जर कमेंट वाचली तर तिला खूप असा आनंद होईल. आराध्या क्लासमधून आली, मग म्हणलं तुझं ते किचन घेतलेलं आहे ना ते दे इकडं, मला दाखवायचं आहे. तर अशा पद्धतीचे 2 किचन मी घेतलेले आहेत. माझ्या लक्षात नाही माझ्या पण गाडीला घ्यायचं ते, पण तिला आणि तिच्या पप्पांच्या गाडीला हे किचन घेतलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर आम्हाला खूप वेळ झालेला होता तिथनं निघायला. माझ्या मते 6 वाजले असतील. हां, 6 वाजले होते. त्याच्यानंतर मग सांगोला 22-23 किलोमीटर होता आणि संकष्टीचं टाईम पण झालेलं होतं. मग तिथं आम्ही जेवण केलं छानसं आणि थोडंसं मग इथं मी असं झोका खेळलेली आहे. मला पण खूप छान वाटलं. रोजच्या दगदगीच्या जीवनातून थोडासा मी स्वतःसाठी वेळ काढला असं म्हणायला काही हरकत नाही. डोकं सगळं शांत करून घेतलं. आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.